सर्वांना जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा विषय यासाठी महत्त्वाचा आहे, की आपल्याला शासकीय सेवेमध्ये आपण काम करत असताना आपल्याला काही वेळेला दुसरीकडे एखादी पोस्ट मिळाल्यानंतर आपल्याला पहिल्या पोस्टचा राजीनामा द्यावा लागतो आणि राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पोस्टच्या ठिकाणी हजर व्हावं लागतं. मग पहिल्या पोस्टचं काय होतं, तिथली प्रोसिजर नेमकी काय करावी लागते आणि त्यानंतर समजा बाय चान्स असं झालं, की मी दुसऱ्या पोस्टच्या ठिकाणी हजर झालो आणि मला पुन्हा मूळ पोस्टवर यायचं आहे. तिथलीच जॉइनिंग मला पुन्हा कंटिन्यू करायची आहे. तर मग काय करायला हवं? त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाचे असे काही जी-आर वगैरे आहेत का? तर त्या बाबतीमध्ये आपण एकंदरीत आज आपण सामान्य प्रशासन विभाग आणि फायनान्स विभागचा एक 2 महत्त्वाचे शासन निर्णय आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, की महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा एक शासन निर्णय आहे 9 मे 2022चा आणि सामान्य प्रशासन विभाग 2 डिसेंबर 1997चा एक सामान्य प्रशासनाचा शासन निर्णय आहे. या 2 शासन निर्णयान्वये आपल्याकडे कारवाई होत असते. तर विषय आहे की दिनांक 1 नोव्हेंबर 2005 किंवा नंतर शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर जर पुन्हा राजीनामा मागे घ्यायचा असेल तर काय प्रोसिजर असते? ती एकंदरीत या फायनान्स विभागाच्या शासन निर्णयानुसार आपण बघूया काय आहे ते. की शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्याबाबत सर्वसाधारण मार्गदर्शन सूचना सामान्य प्रशासन विभागाने 2/12/1997 रोजी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आणि सदर शासन निर्णयातील अनुक्रमांक 2 ड 3 मध्ये खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे, की शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने शासकीय सेवेचा दिलेला राजीनामा स्वीकृत करून शासकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने शासकीय सेवेचा दिलेला राजीनामा स्वीकृत करून त्याला कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर त्याची सेवेत पुन्हा घेण्याची विनंती मान्य करण्यात येऊ नये. तथापि अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याची सेवेत पुन्हा घेण्याची विनंती केवळ लोकहितास्तव महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 46 मधील शर्तीच्या अधीन राहून विचारात घेण्यात यावी. अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे, की ज्याप्रमाणे केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक 3 राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्याने राजीनामा मागे घेतल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत दिनांक 1/11/2005 नंतर राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी शासनाकडील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा शासन सेवेत घेण्याची विनंती केल्यास त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना निर्गमित करण्याची शासनाच्या बाब विचाराधीन होती आणि त्यानंतर हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता यामध्ये काय अटी दिलेल्या आहेत म्हणजे डायरेक्टली मी बोलतोय, की एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने आपल्या पोस्टचा राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्यानंतर काय कारवाई करतो याच्या संदर्भामधला हा शासन निर्णय आहे. आणि यामध्ये सांगितल्याप्रमाणे, की सामान्य प्रशासन विभागाने जो शासन निर्णय काढलेला आहे, त्या शासन निर्णयाप्रमाणे जो शासन निर्णयातील अनुक्रमांक 2 ड 3 मध्ये ज्या काही तरतुदी आहेत, त्या तरतुदींचाच उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. बाकी तो सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आपण त्या ठिकाणी बघणारच आहोत. आता यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं ते बघूया. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याने त्याची सचोटी, कार्यक्षमता किंवा वर्तणूक या व्यतिरिक्त अन्य काही सक्तीच्या कारणास्तव राजीनामा दिलेला असला पाहिजे. म्हणजे राजीनामा कोणत्या बेसचा असला पाहिजे ते एक ह्याच्यामध्ये उल्लेखित केलेलं आहे. त्याला मूळतः राजीनामा देणे ज्या परिस्थितीमुळे भाग पडले, त्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा बदल झाल्यामुळे त्याने राजीनामा मागे घेण्याची विनंती केलेली पाहिजे. म्हणजे मुळात तर त्याने शासकीय कर्मचाऱ्याने त्याची सचोटी, कार्यक्षमता आणि वर्तणूक या व्यतिरिक्त जे काही त्याचं अन्य कारण असेल, त्या कारणान्वये राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा बदल झालाय का? आणि मग त्याने तो विनंती अर्ज मागे घ्यायचा निर्णय घेतला. ती एक अट आहे त्याच्यामध्ये. राजीनामा अंमलात येण्याची तारीख आणि राजीनामा मागे घेण्याबद्दल केलेल्या विनंतीची अर्जाची तारीख यांच्या दरम्यानचा जो कालावधी आहे, त्या संबंधित व्यक्तीची वर्तणूक अनुचित प्रकारची असता कामा नये. म्हणजे मी एखाद्या कर्मचाऱ्याने आज राजीनामा दिला आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये तो जॉइन व्हायला आला, तर या मधल्या पिरियडमध्ये त्याने अनुचित प्रकार करू नये. म्हणजे जसं की त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये किंवा तर राजीनामा अंमलात येण्याची तारीख म्हणजे क मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलं, की राजीनामा अंमलात येण्याची तारीख आणि राजीनामा मागे घेण्यास परवानगी दिल्यामुळे त्या व्यक्तीला कामावर रुजू होण्यास मुभा दिल्याची तारीख यांच्या दरम्यानचा जो कामावरील अनुपस्थितीचा कालावधी आहे. म्हणजे मी आज राजीनामा दिला आणि पुन्हा जॉइन झालो, तर त्यामधला जो पिरियड आहे तो 90 दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये. अनुपस्थितीचा कालावधी
ड मध्ये त्यांनी दिलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले पद किंवा अन्य कोणतेही तुलनीय पद उपलब्ध असले पाहिजे. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा स्वीकारल्यामुळे रिक्त रिक्त झालेले पद किंवा अन्य कोणतेही तुलनीय पद उपलब्ध पाहिजे. आज त्याने राजीनामा दिला आणि ते पद भरलं तर त्या ठिकाणी त्याचा दावा त्या ठिकाणी फोल ठरतो. आता हे यामध्ये ब, क आणि ड हे अतिशय महत्त्वाचे घटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर त्याचा अकस्मात मृत्यू झाला, तर एखाद्या कर्मचाऱ्याचा राजीनामा दिल्यानंतर मृत्यू झाल्यास त्याला ही अट लागू होणार नाही. कोणती? राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा स्वीकारल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांपर्यंत त्याचा कायम निवृत्ती वेतन खात्यामधील रक्कम काढता येणार नाही आणि अशा व्यक्तीचा मृत्यू झाला कर्मचाऱ्याचा तर त्याला ही अट लागू नाही. असा शासन निर्णय ऋषी घाटगे जे शासनाचे उपसचिव होते त्यांनी हा निर्गमित केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा शासनाने निर्गमित केलेला शासन निर्णय आहे. हा आहे वित्त विभागाचा शासन निर्णय. आता सामान्य प्रशासन विभागाने जो 2 डिसेंबर 1997 साली शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यासंबंधातील ज्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत, त्याच या शासन निर्णयानुसार इतर विभाग कारवाई करत असतात आणि म्हणून हा शासन निर्णय पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायचा असेल, तर त्याच्या बाबतीत सर्वसाधारण सूचना काय आहेत आणि त्याला पुन्हा राजीनामा मागे घ्यायचा असेल, तर त्या संदर्भामध्ये काय त्या ठिकाणी सूचना, मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत, त्याही बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर चला या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाने यामध्ये काय दिलेलं आहे ते एकदा बघूया. आता हा शासन निर्णय काढल्यानंतर त्यामध्ये 2 पॉइंट मध्ये शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारण्यासंदर्भात सर्वसाधारण सूचना. आता या सर्वसाधारण सूचना पॉइंट अ मध्ये शासकीय अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारण्यासंदर्भातील सर्वसाधारण सूचना काय आहेत त्या बघूया. आता यामध्ये पहिली जी सूचना आहे की शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा सक्षम प्राधिकाऱ्याला उद्देशून योग्य मार्गाने सादर करावा व तो दिल्याची पोचपावती घ्यावी. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याने ज्या अधिकाऱ्याने आपली नियुक्ती केलेली आहे त्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या नावे तत्सम संबंधित ज्या ऑफिसला आपण काम करतो त्या ऑफिसच्या हेडच्या नावे त्या ठिकाणी अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यानंतर त्याची रीतसर पावती घ्यावी. त्यानंतर 2 राजीनामा हा स्पष्ट आणि विनाशर्त असावा. त्यात कुठल्याही अटी किंवा शर्तींचा समावेश असल्यास त्या दुर्लक्षित समजण्यात येतील. म्हणजे बरेचसे कर्मचारी अटी टाकतात आणि अटी टाकल्यानंतर त्या ठिकाणी तो अर्जामध्ये टाकलेल्या अटी ह्या दुर्लक्षित समजल्या जातील. पॉइंट 3 सक्षम प्राधिकाऱ्याने राजीनाम्याच्या अर्जामध्ये संबंधित अधिकाऱ्याचा किंवा कर्मचाऱ्याचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे आणि याची खातरजमाई केली पाहिजे. म्हणजे अर्जदाराने प्राधिकारी म्हणजे जो काही नियुक्ती प्राधिकारी आहे त्या प्राधिकाऱ्याला अर्ज दिल्यानंतर त्या अर्जाचा तपास करत असताना राजीनामा कोणत्या उद्देशाने किंवा कुठल्या हेतूने दिलेला आहे तो हेतू एकदा स्पष्ट तपासून बघणं गरजेचं आहे आणि तपासून बघितल्यानंतर त्या ठिकाणी त्याची खातरजमा केली पाहिजे. राजीनामा स्वीकारण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने राजीनामा अर्जावर प्राधान्याने कार्यवाही करून राजीनामा स्वीकृती किंवा अस्वीकृती म्हणजे राजीनामा स्वीकारला किंवा नाही स्वीकारला याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित जो अर्जदार अधिकारी किंवा प्राधिकारी किंवा अधिकारी किंवा कर्मचारी आहे त्याला सादर केलेल्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला कळवायचं आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने अर्ज सादर केल्यानंतर राजीनाम्याचा अर्ज सादर केल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याला कळवायचं आहे त्याचा राजीनामा स्वीकारलेला आहे किंवा नाही. राजीनामा स्वीकारण्यास सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याने राजीनामा स्वीकृत किंवा अस्वीकृत बाबतच्या अंतिम निर्णयासंबंधात शासकीय अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला त्याचा राजीनाम्याचा अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत त्याने जर काही कळवलंच नाही तर समजायचं की हा अर्ज सक्षम प्राधिकाऱ्याने स्वीकारलेला आहे असं समजण्यात येईल. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनाम्याचा अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणी जर त्या अर्जदाराला सक्षम अधिकाऱ्याने जर कळवलं नाही तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर झालेला आहे आणि 1 महिन्याचा कालावधी उलटून गेला असेल तर संबंधित जो काही अर्जदार आहे त्या अर्जदाराने समजून घ्यायचं की आपला अर्ज हा स्वीकारलेला आहे. आता 5 पॉइंटमध्ये स्थायी किंवा अस्थायी शासकीय अधिकाऱ्यास कर्मचाऱ्यास त्याचा पदाचा राजीनामा देण्यासंबंधी 1 महिन्यापूर्व पूर्वसूचना द्यावी लागते. म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याला राजीनामा द्यायचा असेल तर तो राजीनामा देण्यासाठी त्याला 1 महिना अगोदर पूर्वसूचना द्यावी लागते किंवा जर तसं केलं नाही पूर्वसूचना दिली नाही तर त्याच्याकडून 1 महिन्याचे वेतन वसूल करण्यासंबंधीची अट नियुक्ती आदेशातच घालण्यात यावी. म्हणजे ती ऑलरेडी घातलेली असते की एखाद्या
आता ज्या काही नियुक्त्या मिळतात, त्या नियुक्तीमध्ये ती अट घालण्यात येते. ती अट याच शासन निर्णयाप्रमाणे घालण्यात येते आणि म्हणून हा कालावधी 30 दिवसांपेक्षा कमी करायचा असल्यास तशी कार्यवाही का करण्यात येत आहे याबाबतचा कारणांचा अंतर्भाव सक्षम नियुक्ती प्राधिकारी म्हणजे ज्या अधिकाऱ्याने नियुक्ती दिलेली आहे, त्याने राजीनामा स्वीकृतीच्या आदेशात स्पष्ट करणं आवश्यक राहील. पॉइंट 6 बंधपत्र किंवा शपथपत्राप्रमाणे जेथे विशिष्ट कालावधीची पूर्वसूचना देणे अपेक्षित आहे, ती प्रकरणे वगळताना 1 महिन्याच्या पूर्वसूचनेऐवजी ते वेतन वसूल करणे आवश्यक आहे. म्हणजे तो विषय तोच आहे, की संबंधित कर्मचाऱ्याने 1 महिना अगोदर नोटीस कळवणं गरजेचं आहे. आता यामध्ये राजीनामा स्वीकारण्यापूर्वी म्हणजे 7 पॉइंट पण महत्त्वाचा आहे, की राजीनामा स्वीकारण्यापूर्वी जो काही बंधपत्र कराराच्या माध्यमातून अटी विचारात घेण्यात याव्यात. करारानुसार राजीनामा स्वीकृती संदर्भात पूर्वसूचना देण्यासाठी काही विहित करण्यात आलेला कालावधी 1 महिन्यापेक्षा जास्त असेल, तर सदर्भ कालावधी समाप्त होईपर्यंत राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय रोखून ठेवण्यात यावा. तसेच संबंधित कर्मचाऱ्याला 1 महिन्याची मुदत संपण्यापूर्वी कळवण्यात यावे. अशा पद्धतीने हे यामध्ये पॉइंट 7, पॉइंट 8, पॉइंट 9 आणि 10 अशा पद्धतीने यामध्ये स्पष्टता दिलेली आहे. आणि म्हणून याच्यामधून एक कळतं, की आपल्याला जो काही राजीनामा द्यायचा असेल, तो स्पष्ट, सरळ असला पाहिजे. आपला हेतूच त्याच्यामध्ये स्पष्ट समजला पाहिजे आणि ज्याच्या नावे आपल्याला द्यायचा आहे, ते स्पष्ट पाहिजे. त्यानंतर आपण जो राजीनामा देणार आहोत, तो राजीनामा 1 महिन्यापूर्वी आपल्याला त्या ठिकाणी कळवायचा आहे. जेणेकरून आपल्याला जो काही तात्काळ आपण कळवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी शासनाने विहित केलेली जी रक्कम आहे, ती भराव्यास लागणार नाही. जर तसं केलं नाही, तर शासनाची जी काही राजीनामा स्वीकारण्याच्या अटी शर्ती आहेत, त्याप्रमाणे आपल्याला रक्कम भरावी लागते. आता यामध्ये पॉइंट 2 मध्ये राजीनामा देण्याची आणि स्वीकारण्याची केव्हा आवश्यकता नाही, हे यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तेही या ठिकाणी आपल्याला बघणं फार गरजेचं आहे, की पॉइंट 1 मध्ये बघा, या राज्य शासनाच्या सेवेत असणाऱ्या शासकीय अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने याच राज्य शासनाच्या सेवेतील किंवा केंद्र शासनाच्या सेवेतील अन्य पदावरील नियुक्तीकरिता विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अर्ज केला असेल, तर नवीन पदावरील नियुक्तीकरिता निवड झाल्यावर त्याने पूर्वीच्या पदाचा राजीनामा देण्याची आवश्यकता असणार नाही. अशा अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला नवीन पदाचा कार्यभार घेण्यासाठी कार्यमुक्त करण्यात यावे. म्हणजे राज्य शासनाच्या सेवेतील किंवा केंद्र शासनाच्या किंवा अन्य पदावरील नियुक्तीकरिता विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून अर्ज केला असेल, तर त्या ठिकाणी त्याला कार्यमुक्त करण्यात यावं. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे, की आपला राजीनाम्याचा अर्ज हा विहित, स्पष्ट असला पाहिजे. पॉइंट 2 मध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याने शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी याच राज्य शासनाच्या सेवेतील अन्य पदावरील नियुक्तीसाठी अर्ज केला असेल, तर पुढील अटींची पूर्तता होत असल्यास त्या कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करावं. म्हणजे काय केलं पाहिजे त्या कर्मचाऱ्याने? समजा आज एका विभागामध्ये आहे आणि राज्य शासनाच्या एखाद्या दुसऱ्या विभागामध्ये त्याची नियुक्ती झाली असेल, तर त्याला कार्यमुक्त करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्यामध्ये 2.1 मध्ये 2.1 मध्ये शासकीय अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी ज्या पदासाठी अर्ज पाठवला होता, त्या पदावरील नियुक्ती स्वीकारण्यासाठी सध्याच्या पदाचा राजीनामा तांत्रिक बाब किंवा औपचारिक म्हणून स्वीकारण्यात यावा, अशी विनंती अर्जामध्ये केलेली असेल, तर त्या ठिकाणी तो स्वीकारण्यात यावा. आता यामध्ये 2. क या राज्य शासनाखेरीज, केंद्र शासनाखेरीज अन्य शासनातील पदावरील किंवा महामंडळावरील नियुक्ती संदर्भात ज्या काही सूचना आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 2. ड राजीनामा कोणत्या दिनांकापासून परिणामकारक ठरतो? राजीनामा स्वीकृतीचे लेखी आदेश सक्षम प्राधिकारी ज्या दिनांकास निर्गमित करेल, त्या दिनांकापासून राजीनामा परिणामकारक ठरतो. राजीनामा पूर्वलक्षी प्रभावाने अथवा भावी प्रभावाने स्वीकारण्यात येऊ नये. 2. सक्षम प्राधिकाऱ्याने राजीनामा स्वीकृत करण्याचे आदेश निर्गमित करण्यापूर्वी सक्षम शासकीय अधिकाऱ्याने, कर्मचाऱ्याने राजीनामा मागे घेण्याची विनंती केली असेल, तर त्या विनंतीबाबत विचार करण्यात यावा. मात्र राजीनामा देण्याची व मागे घेण्याची धरसोड प्रवृत्ती असलेल्या कर्मचाऱ्याचा राजीनामा मागे घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये. राजीनामा मागे घेण्याची विनंती मान्य करताना आदेश संबंधीची कारणे नमूद करण्यात यावी. म्हणजे एखादा कर्मचारी धरसोड प्रवृत्तीचा असेल आणि राजीनामा देणार असेल, परत मागे घेणार असेल, राजीनामा देणार असेल, तर अशा व्यक्तीची पुन्हा नियुक्ती करताना किंवा परवानगी देताना तसा विचार करण्यात यावा, असं त्यांचं म्हणणं आहे. आता यानंतर पुन्हा सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने राजीनामा देताना 1 महिन्याच्या नोटिसीऐवजी 1 महिन्याचे वेतन शासनाकडे भरणा केले असल्यास सदर 1 महिन्याच्या वेतनाची रक्कम पुन्हा देय ठरणार नाही. म्हणजे आपण जर नियोजित राजीनामा दिला असेल
पूर्वसूचना दिली असेल 1 महिन्याच्या नोटीसवरती, अगोदरच कळवलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 महिन्याचे वेतन भरावं लागतं आणि भरून झाल्यानंतर जर पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही तो जॉब स्वीकारला, तर ती रक्कम पुन्हा देय ठरत नाही, असं यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आता राजीनामा जो स्वीकारतोय सक्षम प्राधिकारी त्याच्यासाठी काही सूचना आहेत आणि त्या सूचनाही या ठिकाणी गट ब आणि गट क आणि ड म्हणजे प्रत्येक प्रवर्गासाठी या ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर हा एक शासन निर्णय या ठिकाणी य.मा. जोशी सहसचिव महाराष्ट्र शासन यांनी हा निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी वेळोवेळी कार्यवाही मात्र होत असते आणि राजीनामा स्वीकृतीबाबत हा एक त्यांनी नमुना सादर केलेला आहे. नमुन्याप्रमाणे जो काही शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यासंदर्भामधील ज्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार हा सामान्य प्रशासन विभागाने अर्ज दिलेला आहे. त्यामुळे 2 डिसेंबर 1997 सामान्य प्रशासन विभाग या विभागाने निर्गमित केलेला हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ज्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असेल आणि त्याला पुन्हा तो राजीनामा मागे घेण्याच्या संदर्भामध्ये त्यांना अर्ज करायचा असेल, तर कशा पद्धतीने प्रोसेस किंवा प्रक्रिया करणं अपेक्षित आहे, त्या बाबतीतला हा शासन निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांनी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी या राजीनामा दिल्यानंतर राजीनामा मागे घेण्यापर्यंत सगळी प्रक्रिया या शासन निर्णयामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येते आणि म्हणून हे दोन्हीही शासन निर्णय आपल्याला शासकीय कर्मचारी म्हणून तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच शासकीय कर्मचारी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एका पोस्टचा राजीनामा द्यायचा असेल, दुसऱ्या पोस्टवरती, दुसऱ्या विभागातल्या पोस्टवरती जर जॉइनिंग करायची असेल, तर पूर्वीच्या पोस्टचा राजीनामा कशा पद्धतीने द्यायला हवा आणि तो राजीनामा दिल्यानंतर कुठली प्रोसेस असते, तेही या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तो अभ्यासणं गरजेचं आहे. पुन्हा जर आपल्याला त्याच मूळ पोस्टवर यायचं असेल, तर 90 दिवसांच्या कालावधीपेक्षा जास्त कालावधी असणार नाही आणि संबंधित ज्याला आपण अर्ज सादर केलेला आहे, त्या मूळ नियुक्ती प्राधिकाऱ्याने त्या अगोदर राजीनामा मंजूर केलेला नसावा. जर मंजूर केलेला असेल, तर त्या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे जे शासकीय सेवेचे राजीनामा स्वीकारण्यासंदर्भातील सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना आहेत, तर त्या ठिकाणी लागू होतात आणि म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो. जोहार, जिंदाबाद. Audio Jungle.